आपल्या मुलाने किंवा मुलीने चांगल्या क्षेत्रामध्ये करिअर करावे असे प्रत्येक पालकाला वाटणे स्वाभाविक आहे. पण बहुतेक पालकांना आपला मुलगा किंवा मुलगी डॉक्टर किंवा इंजिनियरच व्हावे असे वाटून मग ते वाटेल तितकी फीस भरायलाही तयार असतात. पण हे सर्व नीट आणि जे मार्कावर अवलंबून असते. मार्क मिळाले तरी माहिती अभावी चांगले कोर्स सोडून सर्वजण एकाच दिशेने जाण्याचा मार्ग निवडतात, जेणेकरून तिथेही प्रचंड स्पर्धेला तोंड देण्याची वेळ त्यांच्यावर येते. म्हणून करिअरच्या चांगल्या संधी असलेल्या अशाच एका वेगळ्या कोर्सची माहिती देण्याचा इथे प्रयत्न केला आहे. तो आहे बायोटेक अभियांत्रिकी. बायोटेक अभियांत्रिकी हे एक असे क्षेत्र आहे ज्यामध्ये जीवशास्त्र आणि अभियांत्रिकी एकत्र करून विविध प्रकारचे नवीन तंत्रज्ञान आणि उत्पादने तयार केली जातात. संगणक किंवा मोबाईल फोन सारखे तंत्रज्ञान जसे अभियंते तयार करतात, त्याचप्रमाणे बायोटेक अभियंते जीव आणि वनस्पतींचा अभ्यास करतात आणि नवीन औषधे, लस, कीटकनाशके, वनस्पती आणि जैवइंधन यांसारख्या अनेक उपयुक्त गोष्टी तयार करतात. बायोटेक अभियांत्रिकी क्षेत्राचा गेल्या काही वर्षात झपाट्याने विकास झाला आहे, कारण बायोटेक्नॉलॉजीशी संबंधित अनेक कंपन्या आणि स्टार्टअप गेल्या काही वर्षात खूप वेगाने वाढले आहेत. या कंपन्या नवीन औषधे, लस, कीटकनाशके आणि इतर जैवतंत्रज्ञान उत्पादने तयार करतात. त्यामुळे तरुणांमध्येही त्याची क्रेज वाढलेली पाहायला मिळत आहे. बायोटेक अभियांत्रिकी म्हणजे काय? चला त्याबद्दल जाणून घेऊया. बायोटेक्नॉलॉजीमध्ये बायो म्हणजे जीवन किंवा जैविक गोष्टी जसे की वनस्पती, प्राणी, मानव इत्यादी होय. तंत्रज्ञान म्हणजे तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी. म्हणजे बायोटेक इंजिनिअरिंगमध्ये अभियंते जैविक गोष्टी आणि प्रणालींचा अभ्यास करून नंतर त्यावर आधारित तंत्रज्ञान, उत्पादने किंवा प्रक्रिया विकसित करतात. उदाहरणार्थ, वनस्पती, जीवाणू किंवा प्राण्यांच्या शरीराच्या कार्याचा अभ्यास करून नवीन औषधे, लस किंवा कीटकनाशके बनवली जातात. त्याचप्रमाणे इतर उपयुक्त गोष्टीही बनवता येऊ शकतात. त्याच प्रकारे बायोटेक इंजिनिअरिंगमध्ये देखील नैसर्गिक जैविक प्रणालींमधून नवीन तंत्रज्ञान विकसित करता येऊ शकते. याची तरुणांमध्ये क्रेज का वाढत आहे? तर बायोटेक इंजिनिअरिंग हे असे क्षेत्र आहे जिथे तरुणांसाठी रोजगार आणि करिअरच्या अनेक संधी आहेत. भारतातील जैवतंत्रज्ञान क्षेत्र झपाट्याने वाढत आहे आणि 2025 पर्यंत ते $150 अब्ज होईल असा अंदाज आहे. अशा परिस्थितीत बायोटेक क्षेत्रातील अनेक कंपन्या झपाट्याने विकसित होत असून त्यांना बायोटेक इंजिनियर्सची गरज आहे. बायोकॉन, बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन, डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज इत्यादी अनेक मोठ्या भारतीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्या बायोटेक इंजिनियर्सची भरती करत आहेत. या कंपन्यांमध्ये चांगले पगार, जलद प्रमोशन आणि करिअर वाढीच्या अनेक संधी आहेत. त्यामुळे बायोटेक इंजिनिअरिंग हा तरुणांसाठी करिअरचा उत्तम पर्याय आहे. मग आता बायोटेक इंजिनियर कसे व्हावे ते पहा. सर्वप्रथम 12वीत विज्ञानासोबत गणित हे विषय घेणे खूप महत्त्वाचे आहे. यानंतर तुम्ही जे किंवा नीट सारख्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा देऊ शकता. जर तुम्ही प्रवेश परीक्षेत चांगले गुण मिळवले तर तुम्ही देशभरातील चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये बायोटेक अभियांत्रिकी अभ्यासक्रम करू शकता. हा 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. तुम्ही कोणत्याही कॉलेजमधून करू शकता. या कोर्समध्ये तुम्हाला जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित आणि अभियांत्रिकीच्या नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांचा सखोल अभ्यास शिकायला मिळू शकतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते खाली कमेंटमधून जरूर कळवा. आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.